बदलापुरातील शिक्षण क्षेत्रात अत्यंत कमी कालावधीत नावारूपाला आलेल्या ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। यावेळी मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबत तिचं संवर्धन करण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले। विविध नाट्यछटा आणि गाणी सादर करत मुलांनी मराठी भाषेचा गोडवा आणि मराठी साहित्यातलं वैभव उपस्थितांसमोर मांडलं। यावेळी मोठ्या संख्येनं पालकांनीही उपस्थिती लावली होती। महत्त्वाचं म्हणजे यावेळी ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थी तसंच शिक्षकांचा सन्मानही करण्यात आला। आजच्या या दिवशी मुलांनी शाळेमध्ये नाटिका सादर केलेली आहे, ज्या नाटिकेमध्ये मुलांनी प्रल्हाद केशव अत्रे, संत बहिणाबाई तसेच बाई म्हणजे पु ल देशपांडे यांचं पात्र साकारलेलं आहे। आजच्या काळातल्या विद्यार्थ्यांना या लेखकांची साहित्यिकांची नावही माहीत नाहीये, जिथे या विद्यार्थ्यांनी घडघडीतरित्या मुलांनी श्लोक बोलून दाखवलेले आहेत। शिवाय मुलांनी आपली संतांची महती काय आहे हेही नाटिकाद्वारे पटवून दिलेले आहे। महाराष्ट्र म्हणजेच संतांची भूमी आहे। या महान राष्ट्रामध्ये माय मराठी आपण बोलतो, तर या माय मराठीचा उत्कर्ष किंवा या माय मराठीचा आज गौरव शाळेत सादर करण्यात आलेला आहे समस्त विद्यार्थ्यांसोबत। शिवाय आज विद्यार्थ्यांसाठी एक कौतुक सोहळा सुद्धा सादर करण्यात आला होता। या कौतुक सोहळ्यामध्ये समस्त सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले गेलेले आहे। मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जातात। याचाच एक भाग म्हणून अलीकडेच ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलमधील 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनी INMUN अर्थात इंडिया इंटरनॅशनल मूवमेंट टू युनिट नेशन या संस्थेच्या मुंबई कॉन्फरन्स 2025 मध्ये सहभाग घेतला होता। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य, स्टेजवर बोलताना कॉन्फिडन्स कसा असावा, गंभीर परिस्थिती कशी हाताळावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। या प्रशिक्षण वर्गात शाळेच्या विद्यार्थ्यांनी नैपुण्य दाखवत चमकदार कामगिरी बजावली हे विशेष। या प्रशिक्षण वर्गामुळे मुलांमधली स्टेजबद्दलची भीती संपली असून त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं शिक्षकांनी सांगितलंय। देशभरातले जे युवा आहेत त्यांना या संघटनेद्वारे प्रशिक्षण दिलं जातं, ज्याच्यामध्ये आपल्या शाळेने पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्या शाळेतले अत्यंत लहान वर्गाचे विद्यार्थी जसे की इयत्ता 6वी आणि 7वीचे विद्यार्थी या संघटनेचा भाग आहेत आणि या संघटनेमध्ये मुलांना पब्लिक स्पीकिंग, क्रिटिकल थिंकिंग आणि जो स्टेज कॉन्फिडन्स असतो त्याच्याबद्दल प्रशिक्षण दिलं जातं। IMNच्याच द्वारे वडोदरा लिटरेचर 4.0 या ठिकाणी मुलांना 5 दिवसांसाठी घेऊन गेलो होतो आणि 5 दिवस मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत ते त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं। मुलांनी त्यांच्यासोबत संवाद साधला, त्यांना प्रश्न विचारले आणि मुलं त्या ठिकाणी आम्ही मुलांचा जो आत्मविश्वास आहे तो कुठेतरी वाढलेला आहे आणि कुठेतरी ते पब्लिक स्पीकिंग जे एक स्टेज फिअर मुलांना असतं किंवा मुलं घाबरतात खूप जण लोकांमध्ये बोलायला, तर ती कुठेतरी भीती मुलांच्या मनातून आता दूर होत असताना आम्हाला दिसत आहे आणि आम्हाला या गोष्टीचा अत्यंत अभिमान आहे की शिक्षक म्हणून आणि शाळा जी आम्हाला ती जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडण्यासाठी मुलांचा देखील तेवढाच मोलाचा वाटा आहे। ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलनं एवढ्यावरच न थांबता मुलांसाठी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामही सुरू केलाय। या अंतर्गत शाळेच्या मुलांना कझाकिस्तान, तुर्कस्तान, जर्मनी सारख्या देशांमध्ये पाठवलं जाणार आहे। तिथे ही मुलं क्लायमेट चेंज या विषयावर अभ्यास करतील। सध्या साऱ्या जगालाच ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करावा लागतोय। भारतातलं वातावरणही झपाट्यानं बदलतंय। भविष्यातील संकटांचा विचार करून शाळेनं विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासोबत त्यावर उपाययोजना राबवण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्राम जो है ये हम लोग इस साल से शुरुआत किए हैं ताकि बच्चों को ग्लोबली बहुत एक्सपोजर मिले, बच्चे सेल्फ कॉन्फिडेंस ज़्यादा उनको मिले और बाहर की जो दुनिया है उसके साथ वो उभरना कैसा है उनको पता चलेगा और जो विभिन्न जो प्रॉब्लम्स है उनको भी फेस करने के लिए बच्चे सेल्फ कॉन्फिडेंस लेके वो जूझ सकते हैं। और हमारे बच्चे ग्रेड 6, 7, 8 के बच्चे
अभी से हम लोग ये एक्सपोजर देने की कोशिश कर रहे हैं ताकि यही बच्चे आगे जाके जो समस्या है या जो भी हमारे चारों तरफ जो घटनाएं घटते हैं उनके बारे में वो सचेतन हो सकते हैं खुद भी, और सोसायटी को भी वो आगे बढ़ा के लेके जा सकते हैं. तर सर्वप्रथम मला जर क्लायमेट चेंजबद्दल सांगायचं झालं तर आपण सगळे अनुभव घेतच आहोत की पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये क्लायमेट चेंज होत आहे आजच्या जनरेशन्समध्ये. बट प्रश्न हाच उभा राहतो की आपण त्या क्लायमेट चेंजवरती काय पाऊल उचलत आहोत किंवा काय ॲक्शन्स घेत आहोत की जे क्लायमेट चेंज आत्ताच्या जनरेशन्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर जर खरं म्हणायचं गेलं तर काहीच नाही. बट ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपण आपल्या मुलांसाठी किंवा ज्या येणारी पिढी आहे त्यांच्यासाठी आपण एक नवीन प्रकल्प चालू केलेला आहे. म्हणजे क्लायमेट अकॅडमी नावाची एक संस्था आहे ज्यांच्यासोबत आपण कोलॅबरेशन करून मुलांना क्लायमेट चेंजबद्दल म्हणजे ज्ञान देतो. ते फक्त टेक्स्च्युअल नॉलेज नसून स्टुडंट्सला आपण एक व्हॉट डू वी से दॅट की बाहेरचं रिअल लाईफ नॉलेज किंवा रिअल लाईफ एक्झाम्पल्ससुद्धा देतो. जस्ट एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर आता मुंबईमध्ये एक क्लायमेट वीक म्हणून झाला होता ज्याचं इनॉग्रेशन आपले महाराष्ट्राचे CM देवेंद्र फडणवीस यांनीच केला होता. तर अशा ठिकाणी आपण मुलांना घेऊन जातो की जिकडे मुलांना एक रिअल लाईफ एक्झाम्पल्स किंवा जर समजा जे काही क्लायमेट चेंजसाठी जे पॉलिसी मेकर्स असतात त्यांच्यासोबत आपण बसून त्यांना प्रश्न विचारू शकतो की तुम्ही क्लायमेट चेंजसाठी काय काय स्टेप्स उचलत आहात किंवा काय स्टेप्स घेऊ शकतो आपण. तर हे मुलांना नॉलेज आपण स्टुडंट्सला रिअल लाईफ एक्झाम्पल देतो. हे तर भारतामध्येच नव्हे किंवा भारताच्या स्टेट्समध्ये नव्हे तर मुलांना आपण आउट ऑफ कंट्रीसुद्धा घेऊन जाणार आहोत. जस्ट फॉर द एक्झाम्पल आपण 3 कंट्रीजसोबत सुद्धा टायअप केलेला आहे जसं की कझाकस्तान, टर्की आणि जर्मनी. म्हणजे हा जो मुलांना एक्सपोजर मिळतोय नॉट ओन्ली इन इंडिया बट बाहेरच्या कंट्रीजमध्ये जाऊन त्यांच्या क्लायमेट चेंजबद्दल किंवा त्यांच्या पॉलिसीजबद्दल आपण शिकतो आणि मग ते मुलांना आपण म्हणजे चान्स देतो की तुम्ही तिकडे सुद्धा जाऊन स्वतःच्या कंट्रीला रिप्रेझेंट करू शकता. तर हे आपण क्लायमेट अकॅडमीद्वारा ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये चालू केलेलं आहे. सध्याचं युग हे AI अर्थात आर्टिफिशियल तंत्रज्ञानाचं युग आहे. त्यामुळं आपली कला, संस्कृती आणि भाषा जपत एक विज्ञाननिष्ठ पिढी घडवण्याचा प्रयत्न ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलनं केलाय. मुलांमध्ये सभाधीटपणा येण्यासाठी IIN MUN मधला त्यांचा सहभाग असो वा क्लायमेट चेंज किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम, यातून विद्यार्थ्यांना एक नवी दिशा मिळेल आणि विकसित भारताचं स्वप्न साकार होईल अशी आशा करायला हरकत नाही. सिद्धेश हरवटे, एकमत न्यूज, बदलापूर.